यत्क्षेमं त्रिदिवाय वर्त्म निगमस्याङ्गैश्च यत् सप्तमं स्वादिष्टं च यदैक्षवादपिरसात् चक्षुश्च यद् वाङ्मयम् तद्यास्मिन् मधुरप्रसादे रसवत् कान्तं च काव्यामृतम् सोऽयं सुभ्रुपुरो विदर्भविषयः सारस्वते जन्मभूः। नमस्कार. विदर्भ साहित्य संघ ग्रंथालय जन्मदिन विशेष. पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींच्या 121व्या जयंतीनिमित्त जे लघु व्याख्यान आयोजित करीत आहोत त्यात सहभागी होण्यासाठी या महन मंगल स्तोत्र कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ अलका बडगे आज इथे उपस्थित झालेले आहेत. आम्ही विषयाला धरून व्याख्यान देण्यासाठी आमच्या हाकेला नेहमीच ओ देणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर विनिता हिंगे या देखील इथे आहे. मी या मान्यवरांचं मनापासून स्वागत करते. गत शतकातील उत्तुंग पत्रपंडित आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांच्या एकूण लेखनाबाबत विशेषतः श्यामची आई या मातृत्वाचे महनमंगल स्तोत्र अशा आशयाचे धन्योद्गार काढण्याचे स्मरते. आजच्या व्याख्यानात मुख्यतः श्यामच्या आईपासून वर्तमानातल्या आईपर्यंतचे स्थित्यंतर हा मुख्यतः केंद्रबिंदू असणार आहे आणि अशा स्थितीला पूजनीय अशा मातृत्वाला इथवर आणून ठेवण्यात जबाबदार कोण असाही प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. शेवटी ग्रंथालयाला असे नम्रपणे वाटते की साने गुरुजी यांचे साहित्य घराघरातून पुन्हा पुन्हा वाचले जावे अशी मुळी निकडच निर्माण झालेली आहे. एवढे बोलते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. आजच्या लघु व्याख्यानकर्त्या डॉक्टर विनिता यांना इथे व्याख्यानासाठी पाचारण करते. माननीय अध्यक्ष महोदय आणि रसिक श्रोतृवृंद, साने गुरुजींच्या 121व्या जन्मदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. साने गुरुजी म्हटलं की प्रथम सगळ्यांना आपल्याला आठवते ती श्यामची आई. बालवयात डगडगत्या डोळ्यांनी वाचलेली कादंबरी, त्यातला हळवा संवेदनशील श्याम आणि त्याची कणखर आई आणि नितांत सुंदर कोकण, हे सगळं आपल्या मनामध्ये अगदी ठसलेलं असतं, ऋतून बसलेलं असतं. अशी श्यामची आई ही कादंबरी आपण मनापासून वाचलेली असते. अगदी त्या श्यामसोबत आपण जगलेलो असतो. श्यामच्या आईचं कणखर व्यक्तिमत्व एक एक दोष त्याच्यातले ती दूर करत श्यामला घडवत असते. एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे ज्यावेळी समाज जात होता त्यावेळच्या समाजाचं चित्र आपल्याला या कादंबरीतून बघायला मिळतं. आणि आजच्या काळात कुटुंबाचं आणखी विघटन होताना आपण बघतो आहोत. तरुण मंडळी सहजीवनाच्या नव्या नव्या वाटा आज धुंडाळत आहेत. कुटुंब पद्धती बरीचशी विस्कळीत होताना सुद्धा आज अनुभवाला येत आहे. अशा वेळी आपण पुन्हा आज श्यामच्या आईकडे वळून बघतो आहोत. कुटुंब पद्धतीमध्ये अनेक बदल घडतात आहेत. आजची आई सगळ्या आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करते आणि स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना सुद्धा सिद्ध करायची तिची धडपड चालू आहे. आणि अशा वेळी आपल्याला असं मनात येतं की तितकं महत्त्व आई म्हणून तिला आहे का? आर्थिक स्वातंत्र्य मिळवतीये, नवतंत्रज्ञान ज्ञान सगळे आत्मसात करणारी ही आई आहे, पण आई म्हणून तिचं कुठेतरी स्थान डळमळीत होत आहे का कुटुंबामध्ये? असे सुद्धा प्रश्न आजच्या काळामध्ये आपल्या मनात उभे राहतात. आणि श्यामच्या आईचं जे कर्तृत्व होतं, मुलांना ती जे घडवत होती, ते कर्तृत्व आणि तिचं स्थान मात्र आजही अबाधित आहे. आणि कादंबरी आपल्या मनात आहे, श्यामची आई सुद्धा, तिचं सुद्धा स्थान आपल्या मनामध्ये अगदी अबाधित आहे. साने गुरुजी म्हटलं की श्याम असं लोकांच्या डोळ्यासमोर येतं, पण त्यांनी प्रस्तावनेतच गुरुजींनी सांगितलंय की सत्य आणि कल्पित याचं हे चित्रण आहे. आणि
श्याममध्ये कोणीही माझ्या जीवनाचं चरित्र बघू नये, तरी सुद्धा खूपदा श्याम म्हटलं की साने गुरुजी असं वाटतं. आणि मग हे हळवे रडवे असं साने गुरुजींचं चित्र डोळ्यापुढे लोक उभं करतात आणि त्यांच्यावर टीका करतात. अनेक टीकाकारांनी नासी फडके, क्षीरसागर यांच्यासारख्यांनी कादंबरीतल्या भाषेवर, साने गुरुजींच्या भाषेवर टीका केलेली आहे. कित्येकदा त्यांना ही भाषा कृत्रिम, पुरबडवी, मुद्दाम उभवलेली अशी वाटते. पण त्याच वेळी अनेक टीकाकारांनी त्यांच्या साहित्याचं वेगळेपण ओळखलं होतं. कुसुमावतीबाई देशपांडे आणि इतर समीक्षकांनी देखील साने गुरुजींच्या साहित्याचं वेगळेपण जाणलं होतं. प्रसिद्ध समीक्षक भालचंद्र नेमाडे तर साने गुरुजी ही सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे म्हणून तिचा गौरव करतात. साने गुरुजींची ही कादंबरीच नव्हे तर त्यांचं इतरही सर्व साहित्य आज पुन्हा वळून वाचताना त्यातला त्यांचा राष्ट्रनिर्मितीचा, समाज निर्मितीचा ध्यास आपल्याला जाणवतो. आणि हे सगळं साहित्य एका ध्यासाने निर्माण केलेलं साहित्य आहे. नवीन समाज स्वातंत्र्यानंतर त्यांना घडवायचा होता आणि त्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर होती ती तरुण वयातली, कुमार वयातली मुलं. आणि यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न चालू होते. संवेदनशील हळवे कवी मनाचे होते, तरी देखील ते एक लढवय्ये कार्यकर्ते होते, स्वातंत्र्य सेनानी होते. शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. धुळे येथे कारखाना जर सुरू झाला नाही तर तापी नदीत जलसमाधी घेईल असा त्यांचा निर्धार होता. शेतकरी आणि कामगार हे देशाचे फुफ्फुसे आहेत असं ते म्हणत असत. प्रत्येक लढ्यामध्ये त्यांचा पुढाकार असे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळाला नाही तर उपोषण करीन अशी त्यांची प्रतिज्ञा होती. आणि ही उपोषण स्थगिती करावी असा पंडित महात्मा गांधींनी त्यांना सूचना केली होती. पण त्या काळात प्रत्यक्ष महात्मा गांधींची सूचना सुद्धा विनम्रपणे नाकारणारे साने गुरुजी खरोखरच एक धाडसी, खंबीर व्यक्तिमत्व होते, यात शंकाच नाही. साने गुरुजींची आत्महत्या हा सुद्धा अनेकदा विवादास्पद मुद्दा मानला जातो. अनेक लोक त्यावर प्रश्न उठवतात आणि त्यांना भ्याड होते का असे म्हणतात. पण साने गुरुजींची आत्महत्या ही सुद्धा विचारपूर्वक केलेली कृती होती. एखाद्या संतांप्रमाणे आपले जीवित कार्य संपवून त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला होता. अगदी विचारपूर्वक पत्र लिहून, सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून, सर्वांचे मंगल चिंतून, सर्वांना शुभेच्छा देऊन आणि एका पुढील 30 रुपये स्वतःच्या अंत्यविधीसाठी ठेवून आणि सूचना देऊन की म्युन्सिपाल्टीची गाडी बोलवा, लोक गोळा करू नका, असं सगळं ठरवून त्यांनी मृत्यूचा स्वीकार केला होता. अशा प्रकारचा मृत्यूचा स्वीकार करण्याचं ध्येय, धाडस, धैर्य त्यांच्यामध्ये होतं, ते भित्रे नक्कीच नव्हते. सेनापती बापट यांनी त्यांच्या मृत्यूला समाधीच म्हटलेले आहे. मात्र अवघ्या 51 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं कार्य आणि विपुल लेखन बघून आपण थक्कच होतो. समाजकार्यामध्ये, राष्ट्रकार्यामध्ये गुंतलेले साने गुरुजी लेखन केव्हा करत असत असा प्रश्न आपल्याला पडतो. प्रत्यक्ष कार्य करताना त्यांनी हे लेखन केलेलं आहे. त्यांचा सगळा एकच ध्यास होता. कृतीतून, लेखनातून तोच ध्यास सर्वत्र उमटलेला आपल्याला दिसतो. असहकार चळवळीत सहभाग घेतल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अंमळनेरला हायस्कूल शिक्षक म्हणून ते रुजू झाले. तिथे शाळेची दैनंदिन कामं आटोपल्यानंतर रोज रात्री ते छात्रालय नावाच्या दैनिकासाठी लिहत असत. हे दैनिक त्यांनीच मुलांसाठी सुरू केलेलं होतं. आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांना थोडे थोडके नव्हे तर तब्बल 8 वर्ष तुरुंगवास घडला. आणि या तुरुंगवासात त्यांनी क वर्गाऐवजी ब वर्ग मागून घेतला होता. ब वर्गाऐवजी क वर्ग मागून घेतला, जिथे त्यांना अत्यंत वाईट जागेत राहावं लागलं आणि चक्की पिसण्यासारखे परिश्रमाचे कामं करावे लागले. आणि एवढं झाल्यावर सुद्धा ते रोज रात्री 100 ते 125 पानं लिहित असत आणि डोळ्यापुढे पुन्हा मुली असत. डोळ्याच्या तुरुंगामध्ये त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीता प्रवचने स्वतः लिहून काढलेली होती. सतत तुरुंगामध्ये त्यांचं कार्य चालू असायचं. तुरुंगामध्ये ते तामिळ भाषा, कन्नड भाषा, सगळ्या या परकीय भाषा सुद्धा शिकले आणि लेखनाचा त्यांचा अविरत ध्यास चालूच होता. सतत 12 वर्ष त्यांनी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या लेखनामध्ये मुलांसाठी त्यांनी चरित्र लिहिले. बेंजामिन फ्रँकलिन, नामदार गोपाळकृष्ण गोखले, टिळक असे कितीतरी चरित्र त्यांनी लिहून ठेवलेले आणि ती चरित्र मुलांसाठी अतिशय बोधपूर्ण आहेत. आणि त्या चरित्रांच्या नंतर त्यांनी अनुवाद सुद्धा खूप केलेले आहेत. फ्रेंच भाषा, इंग्लिश भाषा यातून त्यांनी बरेचसे
पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. त्यांना जे जे भावलं, जे जे मुलांसाठी योग्य वाटलं त्याचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. यामध्ये भगिनी निवेदिता, रवींद्रनाथ टागोर, टॉल्स्टॉय, ह्युगो यांची पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, याच भूमिकेतून त्यांनी सारे लेखन केलेले आहे. त्यांचे गोड निबंध, सुंदर पत्रे ही आजही मनाला अतिशय प्रसन्न करतात. सुधा या त्यांच्या किशोरवयीन पुतणीच्या निमित्ताने सगळ्या मुलींसाठी, मुलांसाठी त्यांनी जी पत्र लिहिली आहेत त्यामध्ये वनस्पती सृष्टी, निसर्ग, मानव यांचा सहसंबंध ते उलगडून दाखवतात आणि अतिशय प्रसन्न करणारं हे लिखाण आहे. शिरीषाच्या फुलाबद्दल ते या पुस्तकात लिहितात, त्या एका पत्रात लिहितात की शिरीषाचं फूल किती सुंदर असतं, त्याला सहस्र शतकेसर असं सुद्धा ते म्हणतात. त्या शतकेसरांनी प्रत्यक्ष हिरा कापणं शक्य होईल. भर्तृहरीच्या नीतिशतकातल्या श्लोक ते उद्धृत करतात आणि सुधाला सांगतात की या शिरीषाच्या नाजूक फुलांनी प्रत्यक्ष हिरा जो कठीण असतो तो सुद्धा कापता येईल, पण मूर्खांची समजूत मात्र घालणं कठीण आहे. शिरीषाचं फूल इतकं सुंदर आहे असं निसर्गातलं वर्णन करता करता हळूच ते मुलांना बोधही देतात. गुरुजीच ते असा हळूच नकळत मुलांना बोध त्यांच्या प्रत्येक लेखनातून आपल्याला वाचायला मिळतो. आणि गोष्टीरूप त्यांच्या गोष्टी तर आपण एकदा वाचल्या की विसरूच शकत नाही. त्यांची श्रावण साखळीची करुण गोष्ट मला आजही स्मरते. गोड गोष्टी, आवडत्या गोष्टी यांचे कितीतरी भाग आहेत. लहानपणी ते आदर्शासारखे वाचून काढलेले आहेत. श्यामचे भाग 1, 2, 3 हे सुद्धा वाचलेले सगळ्यांच्या स्मरणात असेल आणि यातल्या गोष्टी आजही आपल्याला काहीतरी शिकवत असतात. आजची मुलं जी इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यावर स्टोरीज वाचतात. या स्टोरीज म्हणजे काय तर ते फोटो असतात आणि त्यांचं आयुष्य किती तर अवघ्या एका दिवसाचं. एका दिवसात मुलं फोटो बघतात आणि स्टोरी पाहिली असं सांगतात आणि मला हसू येतं की स्टोरी ही बघण्याची गोष्ट झाली आहे आणि ती ताबडतोबच विसरण्याची गोष्ट झाली आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला साने गुरुजींच्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की या नवीन पिढीने जरूर वाचायला पाहिजे. 3 मुले, धडपडणारी मुले यासारख्या त्यांच्या कादंबऱ्या वाचून अनेक लोकांनी लिहून ठेवलंय की आम्ही नवीन कार्य करायला प्रेरित झालो. त्यांची व्याख्यानं ऐकून, ते प्रभावशाली वक्ते होते आपल्याला माहिती आहे, त्यांची व्याख्यानं ऐकून कित्येकांनी आपलं आयुष्य एकेका ठराविक कार्यासाठी वाहून घेतलं, ते कार्य पूर्ण केलं असं अनेकांनी लिहून ठेवलंय. ते वाचून आपण सुद्धा आज प्रभावित होतो. त्यांची स्वर्गीय ठेवा ही कादंबरी एका नवीन अशा जगाचं चित्रण करते. आस्तिक कादंबरी अत्यंत विचारगर्भ आहे, ती आजही आपण वाचत असतो. प्रतिकात्मक कादंबरी आहे, त्यातल्या प्रतिकांचा आपण आजही विचार करत असतो. साने गुरुजींचं असं सगळंच लेखन, राजकीय लेखन सुद्धा त्यांनी बरंच केलं आहे, राजकीय स्वरूपाचं, पण त्यांच्या सगळ्याच लेखनात सगळा संसार सुखी आणि समृद्ध व्हावा, विज्ञान संपन्न, कलामय, सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय व्हावा, हाच ध्यास, हीच तळमळ सतत दिसते. त्यासाठीच त्यांचे लिहिणे होते, बोलणे, विचार, प्रार्थना हे सगळं एकाच ध्येयासाठी होतं. साने गुरुजी कवी मनाचे तर होतेच, त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचं पत्रिक हा जो काव्यसंग्रह आहे हा इतका प्रभावशाली होता की त्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. त्यांच्या अस्पृश्योद्धार या नाटकात त्यांनी सगळे काव्य प्रकार इतके ताकदीने हाताळले आहेत. त्यामध्ये अभंग आहे, कव्वाली आहे, फटके आहे, ते सगळं वाचून आपण चकित होतो. लहानपणापासून त्यांनी ज्या आध्यात्मिक कथा वाचल्या होत्या त्यांचा प्रभाव त्यांच्यावर होताच. त्या कथांमधल्या अंधश्रद्धा दूर करून त्यातली ओघवती भाषा, त्यातले संस्कार, त्यातली चिरंतन मूल्य त्यांनी जपलेली होती आणि तीच त्यांच्या साहित्यातून त्यांनी वेगळ्या प्रकारांनी पुढे आणलेली होती. या सगळ्या साहित्याचं त्यांनी काही ठिकाणी भारतीय स्त्री जीवन यामध्ये 2500 ओव्यांचं संकलन सुद्धा केलेलं आहे. त्यांचं लेखन सहस्फूर्त आहे, पण एका जाणीवपूर्वक त्यांनी काही अनुवाद केले, तसं संकलन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. ते म्हणत त्यांनी त्यांचं लेखनात रक्त ओतलेलं आहे, त्यांचा प्राण ओतलाय, अश्रू ओतले आहेत आणि इतकं ध्यासाने मनापासून त्यांनी हे केलेलं आहे लेखन. आणि त्यामुळे त्यांचं वैचारिक लेखन सुद्धा अगदी आपल्या मनाला सहज भिडतं. भारतीय संस्कृती हे त्यांचं पुस्तक माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आपल्या संस्कृतीतला सगळा गाभा त्यांनी अगदी सहजपणे, रसाळपणे सांगितलेलं आहे. अद्वैताचं तत्वज्ञान ते वाचताना आपल्याला या पुस्तकात बोजड वाटत नाही. साने गुरुजी लिहितात, अद्वैताचा मंत्र त्या इतका पवित्र मंत्र दुसरा नाही. अद्वैत म्हणजे काय मोठे मोठे लोक सांगतात, पण साने गुरुजी सांगतात तेव्हा ते इतकं सोपं वाटायला लागतं
ते म्हणतात अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना आणि मंत्र म्हणजे ध्येय. ते ध्येय कृतीत आणण्यासाठी मरायचे असते, झिजायचे असते. मंत्र, अद्वैत या गोष्टी मग किती आपल्याशा वाटायला लागतात. भारतीय संस्कृतीमध्ये गृहस्थाश्रमाबद्दल इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे सहजपणे, ते तर अगदी प्रत्येकाने वाचावं असं आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा याचं स्पष्ट चित्र गुरुजींच्या मनात होतं. या राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासानेच त्यांचं सगळं लेखन झालेलं आहे. आंतरवारती चळवळ, साधना साप्ताहिक, राष्ट्रसेवा दल निर्मिती हे सगळं त्यांचं काम एका ध्यासाने झालेलं होतं. त्यांची विशाल जीवनदृष्टी, प्रतिभेचा आवाका एखाद्या महाकवीला साजेसा आहे हे अनेकांनीच सांगितलेले आहे. त्यांच्या साहित्यातून त्याची निरंतर प्रचिती आपल्याला येतच असते. बलसागर भारताचे स्वप्न बघणाऱ्या, त्यासाठी रान उठवण्यास, पेटवण्यास तयार असणाऱ्या, जगाला प्रेम अर्पण करण्याचा खरा धर्म शिकवणाऱ्या या पुण्यात्म्याला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते. धन्यवाद. नमस्कार. साने गुरुजींच्या 121व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्या निमित्तानं आज साने गुरुजींच्या साहित्याचं स्मरण या ठिकाणी होत आहे. यासाठी विदर्भ साहित्य संघाचं मी मनःपूर्वक अभिनंदन करते. साने गुरुजी म्हटलं की जसं आपल्याला प्राध्यापक हिंगेंनी सांगितलं की श्यामची आई आठवते. फक्त केवळ श्यामची आईच नव्हे, श्यामच्या आईपुरतंच मराठी साहित्य त्यांचं मर्यादित नव्हतं. श्यामची आई तर आहेच. खरं म्हणजे आज श्यामच्या आईच्या निमित्ताने आई जिवंत असायला हवी ह्याचं सुंदर वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि आजची आई आणि त्या काळची आई कशी होती याचंही त्यांनी त्या ठिकाणी तुलनात्मक विवेचन फार सुंदर पद्धतीने केलं. त्या काळची आई घरात होती आणि आजच्या काळची आई घरात नसली तरी ती आई आई असते आणि मूल हे कसं असावं हेही त्यांनी सुंदर रीतीने सांगितलं आहे. श्याम म्हणजे साने गुरुजी नव्हे, तर श्याम म्हणजे भारतीय एक मूल आणि भारतीय खऱ्या अर्थाने पुढे होणारा नागरिक आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. साने गुरुजी म्हणजे सदाशिव पांडुरंग साने. त्यांना गुरुजी म्हणूनच बरेच ठिकाणी ओळखल्या जात असे. आणि या ठिकाणी त्यांनी जे काही साहित्य लेखन केलं ते साहित्य लेखन अतिशय मौलिक असं आहे. मराठी भाषेत तर आहेच आहे, पण इतर भाषांविषयी त्यांना फार जवळीक वाटत होती आणि सगळ्या भाषा जवळ याव्या असंही त्यांना वाटायचं. ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते, मराठी साहित्यिक होते. त्यांची जी भाषा आहे ती साधी, सरळ, ओघवती, भावपूर्ण आणि मुख्य म्हणजे संस्कारक्षम निवेदन शैली असलेली. निवेदन शैली कशी असावी हे साने गुरुजींच्या साहित्यावरून लक्षात येतं. आपण पुस्तक वाचतो आहे असं वाटतच नाही. खऱ्या अर्थाने मन लावून जर पुस्तक वाचलं तर कुणीतरी आपल्याला कथा सांगते, कुणीतरी आपल्याला एखादी चांगली घटना सांगते आहे. हे त्यांच्या लेखनाचा गुणविशेष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, म्हणावंसं वाटतंय. आणि मुख्य म्हणजे श्यामची आई म्हणजे काय, तर आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी ही राजराजेश्वरी असलेला ऐश्वर्य असलेल्या या ऐश्वर्यालाही लाजवेल अशी. म्हणजे प्रत्येक झोपडीत आई ही असलीच पाहिजे, ती संस्कार करणारी असते. माणुसकीला महत्व देणारे हे गुरुजी होते. आणि म्हणूनच जगाला प्रेम ते अर्पावे, खरा तो एकच धर्म. धर्म कोणता, तर जगाला प्रेम अर्पणारा असा असावा. माणुसकीला महत्व देणारे. आपले मन एक महान जादूगार, चित्रकार, तसंच मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्व मानणारे. आणि म्हणूनच ते कविताही करू शकत होते. कविता करायला कवीला मन असावं लागतं, स्फूर्ती लागावी लागते. आणि स्फूर्ती आल्यावरही मनामध्ये जे काही प्रेरणा विचार असतात ते विशिष्ट दिशेने जाऊन संस्कार करणारे असावे, अशाही त्यांच्या कविता आपण पाहिलेल्या आहेत. एवढंच नाही तर करी मनोरंजन जो मुलांचे, नाते जोडे प्रभू तयांचे. मुलांचं जो खऱ्या अर्थाने मनोरंजन करतो त्याचं नातं प्रभूशी, ईश्वराशी आपोआपच जोडलं जातं. कारण लहान मुलं
ही देवाघरची फुलं असतात. मोठ्यांना शिकवणं फार सोपं असतं बरं का, कारण मी त्यातलीच आहे. मी मोठ्यांना शिकवणारी आहे, पण लहान मुलांना शिकवून त्यांना संस्कार देऊन त्यांना घडवणं हे फार कठीण असतं. तरच उत्तम पिढी ही घडू शकते. आणि म्हणूनच त्यांना लहान मुलं हे ईश्वराजवळ नेणारा एक मार्ग आहे असंही आपल्याला वाटतं आहे. आणि कलेलाही ते महत्व देणारे होते. कला म्हणजे परमेश्वराशी परमोच्च ऐक्य साधणारी आहे. सत्यम शिवम सुंदरम यांचं संमेलन म्हणजेच कला असते. कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकर आहे हे महत्वाचं तत्वही त्यांच्या साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतंय, वाचायला मिळतंय. आणि तो संस्कार आज मनावर घडवण्याची खरी गरज आहे. सत्य हे काळाच्या ओघात टिकतं आणि असत्य केव्हाच अदृश्य होतं. खरं आज जो काही भ्रष्टाचार माजलेला आहे आणि भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा आहे, ती व्यक्ती फार मोठी होते, गाडी बंगला आणि खूप समाधान आहे, सुख समाधान आहे असं आपल्याला वाटतं, दिसतं. अरे बापरे, त्याच्याजवळ किती पैसे, किती सुंदर बंगला बांधला. पण त्या बंगल्यामध्ये त्याला शांत झोप लागते का नाही? झोपेची गोळी घेतल्याशिवाय त्याला झोपच येत नाही, कारण एवढं मोठं जे ऐश्वर वैभव पैसा मिळवलाय तो कोणी घेऊन जाणार नाही असं त्याला वाटतंय. आणि तो 2 नंबरचा असला की अजूनच त्याची झोप ही उडत असते. आणि म्हणून सत्य जे काही खरं आहे त्या खऱ्या मार्गाने आज पैसा मिळवला पाहिजे, हेही तत्व आपल्याला या ठिकाणी आज दिसत आहे. आणि आणखी एक तत्व त्यांच्या साहित्यातून मला जाणवलं, आणि ते म्हणजे काय आहे बरं? दुसऱ्याला हसणं फार सोपं असतं, पण दुसऱ्या करता रडणं हे फार कठीण असतं. आणि दुसऱ्या करता रडण्यासाठी, दुसऱ्याचं दुःख आपल्याला जाणवण्यासाठी स्वतःला अंतःकरण असावं लागतं. असं अंतःकरणातून संवेदनशील असलेला हा लेखक महान कवी होता, महान कादंबरीकार आहे, महान कथाकारही आहे. हे आपल्याला आता या ठिकाणी त्यांच्या साहित्याचं विवेचन करताना आता थोड्याशा वेळामुळे खूप काही विवेचन त्यांनाही करता येणार नाही आणि मलाही करता येणार नाही. आणि ध्येय वेळ माणसाने असलं पाहिजे, पण ध्येय जितकं महान तेवढा त्याचा मार्ग लांब आणि खडतर असतो, हे आजच्या मुलांना सांगण्याची गरज आहे. नुसतं समोर महत्वाकांक्षा, ध्येय, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, ते बनायचंय, पण नुसतं बनायचंय म्हणून होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात. आणि त्या कष्टासाठी पैसा आहे, तो पैसा जो आहे तो खऱ्या मार्गाने मिळवलेला असावा. आणि ते जर समोर आपल्या जवळ समोर असेल त्याप्रमाणे संस्कार हा मनावर घडत असतो. म्हणून ध्येय नेहमी मोठं असावं, पण मोठं असलं तरी त्याच्यासाठी असलेला मार्ग जो आहे तो मार्ग आपण खडतर आहे, कठीण आहे म्हणून मध्येच सोडून देऊ नये, हेही सांगणारं तत्व आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि आज तर करोनाचं संकट आलेलंच आहे. त्याच्याविषयी त्यांच्या लेखनामध्ये करोना नाहीये, पण त्यांनी काय सांगितलंय? गुरुजी म्हणतात निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे. आणि हेच आपण विसरत चाललो आहे. सिमेंटचे बंगलेच्या बंगले, सिमेंटची शेतं निर्माण होत चालली आहे आणि निसर्ग लोप पावत चाललाय. म्हणूनच हे व्हायरसच घुसत चालले असं मला या ठिकाणी वाटतं. तसं त्यांनी म्हटलं नाही, पण निसर्गाला जपा, निसर्ग आपली माता आहे हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख तर असतंच, पण दुःख गिळून आनंदी राहणं हीच खरी माणुसकी आहे, हेही तत्व त्यात येताना दिसतं. आणि प्रेमाचे नाते अगदी थोर मोठे असे असते. कारण गुरुजी जेव्हा आपण जीवनचरित्र वाचतो तेव्हा अतिशय हलाखीच्या, गरिबीच्या परिस्थितीतून साने गुरुजी वर आलेले आहे. याची एक छोटीशी गोष्ट किंवा छोटीसा प्रसंग श्यामच्या आईमध्ये आहे. जेव्हा श्यामची आई श्यामला काम सांगते आणि तो काम करून येतो. काम करून आल्यावर तो एक हिशोब, थोडक्यात मी सांगते, तो हिशोब आईच्या डोक्याशी ती चिठ्ठी लिहितो. अमकं काम केलं 10 रुपये, तमकं काम केलं 5 रुपये, धमकं केलं 10 रुपये, असा 50 रुपयाचा हिशोब लिहून ठेवून देतो. आई ती वाचते आणि खरा संस्कार काय असतो ते बघा.
तो याच्यातून बघायला मिळतो. मग आई ती चिठ्ठी वाचते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या चिठ्ठीतले येते, मी तुला आंघोळ घातली, मी तुला लहानाचं मोठं केलं, किंमत शून्य, मी तुला अमकं केलं, किंमत शून्य. ही एवढी मोठी लिस्ट, ती 50 रुपयाची लिस्ट एवढीशीच, आणि एवढी मोठी लिस्ट असूनही किंमत किती, तो शून्य. त्यावेळेला खरी श्यामला आईची किंमत कळते, आणि ही आईची किंमत आज मुलांना कळली पाहिजे आणि आईलाही कळली पाहिजे. दोन्ही बाजू इथे या ठिकाणी आहे. कारण आज आई नोकरी करणारी आहे, बाहेर जाणारी आहे, आणि आईला वाटतं की आता मुलांना आपण कुठेतरी गुंतवून ठेवायला आपलं आपलं काम करत. आणि जर मुलांकडून काही करून घ्यायचं असेल तर आईच स्वतः त्याला मोबदला देते, किंवा तोच म्हणतो मी हे काम केलं तू मला काय देशील, मी जर अमकं केलं तर मला हे आणखी कॅडबरी मिळेल का, मी जर केलं तर मला असं उडतं विमान मिळेल का. मग आपली आई म्हणते हो बाबा देईन, पण कर एकदाच. असं न होता आईने सुद्धा असं केलं पाहिजे, आणि मुलांनी पण ते शिकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हा संस्कार खऱ्या अर्थाने आज मुलांवर घडवण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आज श्यामची आई प्रत्येक मुलाने लहानापासून थोरापर्यंत, केवळ लहानांनी नाही, थोरांनी, आजी आजोबांनी, आई बाबांना वेळ म्हणून आजी आजोबांनी त्या नातवांवर ते श्यामचे संस्कार आईने कसे घडवले असं सांगायला गेले तर खूप वेळ आपल्याला या ठिकाणी लागेल. त्यामुळे थोडस आता परत दुसऱ्या साहित्याकडे वळूया. गुरुजींच्या साहित्यात बालमनावर संस्कार करण्याचे सामर्थ्य तर आहेच, तसंच त्यांनी फार मोठं वैचारिक लेखनही केले. हे वैचारिक लेखनही विचार करायला प्रवृत्त करणारे असेल. आणि त्यांच्या या लेखनामध्ये, गुरुजींच्या लेखनात उत्कटता, प्रेम आणि आपुलकी हे सगळं विचार, वैचारिक मोठे मोठे शब्द असूनही त्या ठिकाणी आहे. त्यांनी सर्व कामं समाजाच्या उन्नतीसाठीच केलेली आहेत. खरं तर त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व अनुभव समाजाबद्दलचे विचार करूनच आपल्या साहित्यातून मांडलेले आहेत. त्यांच्या लेखनात त्यांनी प्रौढांवर, मुलांवर प्रेम तर केलं आहेच, आणि युवकांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारी अनेक पुस्तके त्यांनी व चरित्र लिहिलेली आहेत. 125 त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत आणि काही अप्रकाशित सुद्धा आहेत. महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वेळी बोलताना रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन केंद्र जसं होतं तसं शांतिनिकेतन केंद्र सुरू करून त्या ठिकाणी आंतरभारतीय भाषा एकत्र याव्या याचा उल्लेख मॅडमनी सुद्धा केलेला आहे. आणि प्रत्येक भाषा इथे येऊन प्रत्येकाला आपले विचार मांडून प्रत्येकाला त्याचं वाचन करता यावं, ती शिकता यावी अशी त्यांची इच्छा होती. पण ही आंतरभारतीची त्यांची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकलेली नाही. मानवी मनावर होणाऱ्या संस्कृती संस्कारावरूनच धर्म, नीती, कायदा, कला यांची निर्मिती होत असते हे त्यांचं साहित्य आपल्याला सांगतं. सकाळ संस्कृतीचा पाया प्रेम आहेच आहे. आणि त्यांच्या गोष्टींमध्ये कथा त्यांच्या 1 ते 10 वाचायला गेले तर अनेक भाग आहे. आणि नावं सांगायची तर खरा मित्र, घामाची फुलं, दुःखी, फुलांचा प्रयोग, बेटी सरोजा, अशा कितीतरी आपल्याला नावे घेता येतील. पत्रलेखन ही कला आहे आणि ती आज मोबाईलमुळे नष्ट झालेली आहे. त्या पत्रलेखनही त्यांचं खूप सुंदर आहे. जर आपण पाहिलं त्यांचं साहित्य तर आपल्याला दिसतं. आणि मनावर ठसा उमटवणाऱ्या अशा त्यांच्या कथा आहेत. आणि अंतर मनाला जागृत करून प्रेरणा घेऊन कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे असं असणाऱ्या त्यांच्या कथा आहेत. खरं म्हणजे सांगू नये पण अंतर मनावर ठसा उमटवणाऱ्या कशा कथा आहेत तर श्यामची आई मी स्वतः 5व्या वर्गात असताना वाचलेली होती. आम्ही खेडेगावातच राहणारी मेकर गावी, तिथे लायब्ररी होती, पुस्तक मिळालं आणि जे वाचायला घेतलं तर शेवटीच खाली ठेवलं. आई रागवायला लागली, अगं किती काही जेवायचं की नाही, खायचंय की नाही, पण माझं काहीच लक्ष नाही. पण त्या कथेतून माझ्या मनावर असा संस्कार झाला की आपण अभ्यास केला पाहिजे, ध्येय समोर ठेवलं पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, ते ऋणही आपण फेडलं पाहिजे आणि प्रत्येकाला
प्रेम हे दिलं पाहिजे, हा ठसा आज माझ्या मनावर ठसलेला आहे. तो देण्याचा मी मुलांनाही आणि समाजालाही देण्याचा प्रयत्न हा साने गुरुजींच्या श्यामची आई या 5व्या वर्गात वाचलेल्या पुस्तकांचं आजही मला अजूनही स्मरण त्या ठिकाणी होत आहे. साने गुरुजींवर बोलावं तेवढं थोडंच आहे आणि त्यांचं लिखाण फार मोठं आहे. कितीही अशा या महान लेखकाचा समाजसेवा, संस्कारक्षम साहित्य लेखन करणाऱ्या, भारतीय संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या अशा लेखकाचा मृत्यू हा झोपेच्या गोळ्या घेऊन व्हावा हे अतिशय वाईट, आपल्या देशाच्या दृष्टीने सुद्धा वाईटच घटना आहे. चांगल्या लोकांना का हो असा मृत्यू येतो असाही विचार मनामध्ये निर्माण होतो. आणि मग जरी सत्य हे शाश्वत आहे तरी सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला इतक्या यातना सहन कराव्या लागतात हे पाहून मन हृदय हे हेलावल्याशिवाय राहत नाही. आणि साहित्यातून आजही साने गुरुजी आपल्यात जिवंत आहेत आणि आपल्यालाच नव्हे प्रत्येकाला ते मार्ग दाखवत आहे. कारण त्यांचं साहित्य म्हणजे काय आहे? त्यांचं साहित्य म्हणजे सर्वे सुखिना भवन्तु अशा प्रकारचं आहे. सगळ्यांना ते आशीर्वाद देऊन गेलेले असे आहे आणि सगळ्यांनी सुखी व्हा. ते स्वतः जरी दुःखी असले तरी जगाला सुख, जगाला प्रेम अर्पण करणारे असे हे साने गुरुजी होते. आणि त्यांच्याबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं इतकं मन भरून आलेलं आहे, पण वेळेचाही या ठिकाणी अभाव आहे. आणि म्हणूनच साने गुरुजींना परत शतशः नमन करते आणि इथे थांबते. शुभम भवतु. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितमा विराविर्म एधी वेदस्समवाणिस्थः श्रुतं मे मा प्रहासित् अनेनाधीतेनाहो रात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मावतु तद्वक्तारमवतु अवतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.